नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग पायलटमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या विषय आहे ट्रेडिंग हा आपण पार्ट टाइम अथवा फुल टाइम करू शकतो का? तर हो, आपण ट्रेडिंग हा पार्ट टाइम सुद्धा करू शकतो, फुल टाइम पण करू शकतो. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जर ट्रेडिंग पायलट या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवा, जेणेकरून शेअर मार्केटमध्ये जे जे पण लोक जे नवीन आहेत त्यांना शेअर मार्केटची इन्फॉर्मेशन ही या चॅनलच्या माध्यमातून मला देता येईल. आता बेसिकली जर बघायला गेले तर हा चॅनल मी एज्युकेशन पर्पज म्हणून चालू केलेला आहे, जेणेकरून शेअर मार्केटची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी. तर आपण पॉईंटकडे बोलूया. तर बेसिकली 6 पॉईंट मी आज इथे काढलेले आहेत. आज 31 डिसेंबर नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होत आहे आणि उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. तर आपण जर ट्रेडिंग मध्ये जर करिअर करण्यास इच्छुक असाल तर ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकते. कारण की मागच्या 3 वर्षात जो काय अनुभव घेतलेला आहे तो मी आज या ट्रेडिंगच्या माध्यमातून इथे शेअर करणार आहे. तर बेसिकली सर्वात पहिला पॉईंट आपण बघूया, जॉब करून आपण ट्रेडिंग करू शकतो का? कारण भरपूर सारे लोक कन्फ्यूज असतात का ट्रेडिंगसाठी खूप सारा वेळ द्यायला लागेल, त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी जमू शकतात. तर नाही मित्रांनो, असं नाही. तुम्ही जर तुमचा जॉबचा टायमिंग जर सकाळी असेल, सकाळ ते संध्याकाळपर्यंत असेल, तर तुमच्याकडे एक पर्याय आहे. तो म्हणजे मी बेसिकली यूज करायचो की सकाळी तुम्ही पहाटे उठून 5 ते 6 वाजता उठून तुम्ही जो काय तुमचा रुटीन असेल तो करून सकाळी तुम्ही प्रॅक्टिस ह्याच्यावर करू शकता. कारण सकाळची तुम्हाला एकदम शांत वातावरणात एक 2 ते 2.5 तास तुम्हाला नक्कीच भेटू शकतात. त्यानंतर तुम्ही तुमचं जॉबचं नियोजन करून संध्याकाळी ज्यावेळेस जॉबवरनं घरी येता त्यावेळेस टी व्हीवर इकडे तिकडे जर वेळ घालवण्यापेक्षा तिथे पण तुम्ही जर 1-2 तास जर युटिलायझेशन केले झोपण्याच्या आधी, तर नक्कीच तुम्हाला यावर काम करता येऊ शकतंय. तर तुम्ही हा पार्ट टाइम सुद्धा करू शकता किंवा फुल टाइम सुद्धा करू शकता, तुमच्यावर आहे. आज मी पण आज पार्ट टाइमच करतो, पण पार्ट टाइम करता करता मी आज फुल टाइममध्ये आलो. तर तुम्ही हा पार्ट टाइम सुद्धा करू शकता. तर पॉईंट नंबर 2, भरपूर साऱ्या लोकांना क्वेश्चन असतात का याच्यावर शेअर मार्केटचं नॉलेज हे आपण कुठून घ्यायचं, कुठून मिळणार, आपल्याला कोण शिकवणार? तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल, याचं जे नॉलेज आहे हे तुम्हाला मॅक्झिमम यूट्यूबच्या माध्यमातून पण भेटू शकते, इंस्टाग्रामच्या माध्यमातून पण भेटू शकते, किंवा तुम्ही जे कोण ट्रेडर असतील त्यांचे टेलिग्राम जर तुम्ही फॉलो केलं तर त्याच्यावर तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन भेटू शकते. तर नॉलेज घेण्याचं उत्तम मार्ग जर बघायला गेलं तर यूट्यूब. बेसिकली मी पण आज ज्यावेळेस माझी सुरुवात लॉकडाऊनपासून ट्रेडिंग जर्नीला केली होती त्यावेळेस मला सुद्धा काही माहिती नव्हतं. तर आणि कोण शिकवणार पण नव्हता. पण मी यूट्यूबवर माहिती घेत गेलो तर त्याच्यात मला भरपूर साऱ्या गोष्टी माहिती व्हायला लागल्या. जसं काय अकाउंट कसं उघडायचं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. डीमॅट अकाउंट हे माझ्याकडे सुद्धा नव्हतं. पण मी सर्वात पहिला काही यूट्यूब चॅनल बघितले, डीमॅट कसं काढायचं, काय प्रोसिजर याची सर्व माहिती घेतली. त्याच्यानंतर मी डीमॅट ओपन करून, आणि कारण की ते सॉफ्टवेअर कसं यूज करायचं हे सुद्धा माहिती नव्हतं. तर जास्तीत जास्त मी माहिती ही यूट्यूबच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून घेतली. जर तुम्ही अदर काही गोष्टी आज इंस्टाग्रामवर जर बघायला गेलं तर बेसिकली खूप सारे लोक खूप साऱ्या गोष्टी बघत असतात तिथे. तर तेच तुम्ही जर ट्रेडिंगविषयी जर काही माहिती घेत राहिलं तर तुम्हाला नक्कीच तिथनं माहिती मिळू शकते. आणि याच्यात मला एक शिकायला भेटलं की मी जास्तीत जास्त मोटिवेट राहिलो. म्हणजे काय, तुम्ही अशा सराउंडिंग लोकांच्यात राहता, अशा माहोलमध्ये राहता का तो माहोल जर त्या लोकांच्या मधला असेल तर नक्कीच तुम्हाला इथे शिकण्यास खूप सारी मदत होऊ शकते. तर तुम्ही याची माहिती ही यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा बुक्सच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता. तर रोज तुमचं वाचन असेल, प्रॅक्टिस असेल तर नक्कीच तुम्हाला समजायला इझी जाऊ शकते. तर पॉईंट नंबर 3, कुठले कुठले सॉफ्टवेअर यूज होतात आणि कुठले कुठले टूल्स होतात. तर बघायला जर गेलं तर इंडियनमध्ये मी 2 सॉफ्टवेअर यूज करतो, ज्याच्या माध्यमातून मी त्याच्यावरच प्रॅक्टिस करतोय. तर पहिला तर मी ज्यावेळेस ट्रेडिंगमध्ये येण्याच्या आतमध्ये माझ्याकडे कुठलंही डीमॅट अकाउंट नव्हतं, तर मी सर्वात पहिला झिरोधाला प्रायोरिटी केलेली. झिरोधाच्या माध्यमातून मी ट्रेडिंगला सुरुवात केली. तर तुम्ही सुद्धा
या व्हिडिओच्या खाली माझी लिंक आहे. तुम्ही त्याला यूज करून तुम्ही तुमचं डीमॅट हे ओपन करू शकता. याचा फायदा असा होईल, जर तुम्ही माझ्या लिंक थ्रू जर गेले तर माझ्या जे पण एज्युकेशन पर्पज जे काही गोष्टी असतील त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट माझ्या चॅनलला ॲक्सेस भेटेल. प्लस तुम्हाला 10 ते 20% हा डिस्काउंट माझ्या लिंकच्या माध्यमातून भेटू शकतो. आणि सेकंड सॉफ्टवेअर जो युटिलाइज केला तो धन यूज केला. धनच्या माध्यमातून पण मला मल्टिपल्स ऑर्डर कशा लावायच्या, कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं हे मला झिरोदापेक्षा धनवर योग्य वाटायला लागलं. मी नंतर मग धनला स्विच करून जर बघायला गेलं तर आज पण मी झिरोदावर पण करतो. झिरोदावर पण फास्टली ऑर्डर एक्झिक्यूट होतात. पण मल्टिपल क्वांटिटी जर असेल तर तुम्हाला धन तुम्ही यूज करू शकता. तर धनची पण लिंक मी माझ्या यूट्यूबच्या लिंकच्या खाली दिलेली आहे. मग त्याला तुम्ही क्लिक करून तुम्ही जो काय अकाउंट तुमचा आहे तो ओपन करू शकता. तर इंडियनमध्ये जर बघायला गेलं तर मी झिरोदा आणि धन याच्यावर काम केलं. आणि मला चार्ट अनालाइज करायचं होतं. ते चार्ट अनालाइजसाठी मला ट्रेडिंग व्ह्यू हा सुद्धा एक सॉफ्टवेअर मी त्याच्यावर खूप सारी प्रॅक्टिस केली. ट्रेडिंग व्ह्यूवर तुम्हाला काही गोष्टी इझिली समजतात. त्याच्यावर तुम्ही ड्रॉ करू शकता, इंडिकेटर वगैरे सर्व प्रॉपरली एकदम लावू शकता. तर प्रॅक्टिससाठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू सुद्धा घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही मल्टिपल काही गोष्टी जर शिकायच्या असतील तर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवर खूप साऱ्या गोष्टी इझिली जाऊ शकतात. ठीक आहे. तर बेसिकली मी ट्रेडिंग करताना जर बघायला गेलं तर ट्रेडिंग व्ह्यूचा पण वापर हा जास्तीत जास्त करतोय. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा हे सॉफ्टवेअर यूज करून तुम्ही ट्रेडिंगची प्रॅक्टिस करू शकता. तर जसजसं मी पुढे जात गेलो त्यानंतर मला इंडियनमध्ये तर माझा पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता. पण मला फॉरेक्स हा मार्केट बिलकुल माहिती नव्हता आणि मला शिकण्याची पण इच्छा नव्हती. पण मी ज्यांना फॉलो करत होतो ते बहुतांशी लोक फॉरेक्स सुद्धा करत होते. तर मी आपल्याला नॉलेज घ्यायचंच आहे, उतरायचंच आहे, तर मग शिकायला काय प्रॉब्लेम आहे. तर मी फॉरेक्स सुद्धा शिकायला मित्रांनो सुरुवात केली. तर फॉरेक्समध्ये तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूमध्ये फॉरेक्सची सुद्धा चार्ट ॲक्सेस करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती भेटू शकते. त्यानंतर मी फॉरेक्समध्ये मग कुठले सॉफ्टवेअर यूज होतात. तर फॉरेक्समध्ये मी खूप कन्फ्यूज होतो. मला काही समजत नव्हतं कशा पद्धतीने करायचं. पण जसजसं मला माहोल भेटत होता, जसजसं मला यूट्यूबला काही गोष्टी शिकायला भेटत होत्या, त्यानंतर मी शिकत गेलो. तर मला फॉरेक्सवर जर बघायला गेलं तर फॉरेक्सवर सर्वात पहिला ब्रोकर मी जो यूज केला तो एक्सएनएस हा ब्रोकर मला खूप आवडला आणि खूप साऱ्या गोष्टी तिथनं मला शिकायला भेटल्या. त्याच्यामध्ये तुम्ही अकाउंट ओपन करून बेसिकली जर बघायला गेलं तर आज तुम्हाला एक्सएनएसमध्ये अकाउंट ओपन करता येणार नाही. कारण की आज इंडियासाठी ते एक्सएनएस पूर्ण म्हणजे नवीन अकाउंट तर घेत नाही इंडियामधून. ठीक आहे. बाहेरनं वगैरे जर असेल तर तुम्ही करू शकता, पण इंडियामधून बेसिकली बंद केले. तर तुम्ही एक्सएनएस यूज करू शकता. किंवा त्याचबरोबर सेकंड ब्रोकर मी यूज केला तो म्हणजे डेल्टा एक्सचेंज. डेल्टा एक्सचेंजवर टॅक्स तर लागत नाही बिलकुल. मग तुम्ही डेल्टा एक्सचेंजसुद्धा यूज करू शकता. आता डेल्टा एक्सचेंजची पण लिंक मी माझ्या व्हिडिओच्या खाली दिलेले. तुम्हाला 15 ते 20% डिस्काउंट हा डेल्टा एक्सचेंजला सुद्धा भेटून जाईल. तर डेल्टा एक्सचेंजवर पण तुम्ही काम करू शकता. किंवा अजून काही ब्रोकर्स आहेत, मी माझी लिंक शेअर करेल, तुम्ही त्याच्यावर जाऊन अकाउंट तुमचं ओपन करू शकता. का जेणेकरून मला जर तुम्हाला शेअर मार्केटविषयी किंवा फॉरेक्स मार्केटविषयी काही जर क्वेरीज जर विचारायचं असेल तर नक्कीच मला तुम्ही विचारू शकता. किंवा माझ्या टेलिग्राम लिंकला जॉईन होऊन तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकता. तर तुम्हाला सॉफ्टवेअरवर जर बघायला गेले तर प्रॅक्टिस तुम्हाला करायला लागेल. कारण की मी बेसिकली सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधून असल्या कारणाने मला समजणं खूप इझी गेलं. कारण की स्टार्टिंगला नवीन तर काही समजत नव्हतं. पण सॉफ्टवेअर फील्डमधून असल्या कारणाने सॉफ्टवेअर कसे ॲक्सेस करणे, त्याच्यामध्ये टूल्स काय आहेत, कुठले इंडिकेटर्स यूज केले पाहिजे आपण, तर ते समजणं थोडं मला इझी गेलं. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला जर काही अजून गोष्टी जर इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या टाईपच्या वेगवेगळ्या व्हिडिओज बघून पण माहिती घेऊ शकता. तर पॉईंट नंबर 4कडे आपण येऊया. मार्केटचे प्रकार किती आहेत. जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंडियन मार्केट हा सकाळी 9:30 ते 3:30 पर्यंत असतो. त्याच्यानंतर फॉरेक्स मार्केट हा तुम्हाला 24 आवर्स चालू भेटेल. तर इंडियनमध्ये बेसिकली जर बघायला गेले तर निफ्टी, बँक निफ्टी
फिन निफ्टी, सेन्सेक्स या इंडेक्सवर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला लॉंग टर्म जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही इक्विटीमध्ये सुद्धा जाऊ शकता. आता इक्विटीमध्ये जर तुम्ही जाल तर तुम्हाला भरपूर साऱ्या कंपन्यांचे शेअर्स बघायला भेटतील. जसं की इक्विटीवर जर तुम्हाला ना नॉर्मली बघायला लागतील भरपूर साऱ्या गोष्टी. कारण की मी इक्विटीमध्ये मला स्टार्टिंगला ट्रेडिंग जमत नव्हते, त्यावेळेस मी इक्विटीज बघायचो. तर इक्विटीमध्ये मी शेअर बघितले, टायटनचा शेअर बघितला, अदानीचा शेअर बघितला, त्याच्यानंतर LICचा शेअर बघितला किंवा अदर्स भरपूर शेअर्स मी इथनं JSWचा शेअर्स बघितला. तर त्यांच्या मी पूर्ण ग्राफ स्टडी करायचो, कुठला शेअर किती पटनी वाढलाय. तर तुमच्याकडे जर पेशन्स असेल, तुमच्याकडे जर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही इक्विटीमध्ये सुद्धा काम करू शकता. तुम्हाला ऑप्शनमध्ये येण्याची गरज नाही. तर मी बेसिकली जर आलेल तर मी डायरेक्टली इक्विटीमधून डायरेक्टली ऑप्शन्समध्ये चालेल. कारण ऑप्शन्समध्ये मला काही गोष्टी चांगल्या वाटलेल्या, तर मी ट्रेडिंग जर्नीची सुरुवात तिथूनच केली होती. तर तुम्ही इक्विटीमध्ये पण काम करू शकता, ऑप्शन्समध्ये पण काम करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही फॉरेक्समध्ये जर गेले तर फॉरेक्समध्ये तुम्हाला बिटकॉइन भेटेल, इथिरियम भेटेल, गोल्ड भेटेल, सुलाना भेटेल, US30 भेटेल, US ऑइल भेटेल. असे भरपूर ऑप्शन्स तुम्हाला फॉरेक्समधून भेटतील. आता फॉरेक्समध्ये मी ज्यावेळेस ट्रेड लावायचो त्यावेळेस मला तर काहीच समजत नव्हतं. पण जसं मी पुढं जात गेलो तसं मला भरपूर साऱ्या गोष्टी समजायला लागल्या. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही तुमच्या ट्रेडिंगची जर्नीची सुरुवात करायची जर तुम्हाला आहे तर तुम्ही तुमचं कॅपिटलवर ही 1% रिस्क रिवॉर्ड घेऊन याच्यावर तुम्ही काम करू शकता. आणि जर तुमच्याकडे 1 लाखाचं कॅपिटल असेल तर तुम्हाला 0.01 लॉटने उतरून तुम्ही फॉरेक्सवर काम करू शकता. मिनिमम तुम्ही 500 ते 1000 रुपये दिवसाचा लॉस करू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही ट्रेड घेतले तर तुम्हाला नुकसान होणार नाही. पण तुम्ही जर हाय क्वांटिटीचं ट्रेड घ्यायला जाल तर तुमचा खूप सारा नुकसान होऊ शकतो. आता स्टार्टिंगला जसं मी आलो होतो तर मी स्कॅल्पिंगच बेसिकली करायचो, कमी पॉईंट कव्हरअप करायचो आणि त्याच्यामधून ट्रेड घ्यायचो. पण माझे प्रॉफिट पण तसेच होते, लॉसेस पण तसेच होते. तर तुम्ही जर क्वांटिटी साईज जर मेंटेन केली ट्रेडिंगवर तर नक्कीच तुम्हाला याच्यावर तुम्ही अभ्यास करू शकता. कारण की क्वांटिटी हा खूप मोठा पार्ट आहे ट्रेडिंगमध्ये. बहुतांशी लोक सुरुवातीला नवीन येतात, लोकांना काय माहिती नसतं, लालचमध्ये हे लोक जास्त क्वांटिटी घेतात आणि लॉसेस पण तसेच होतात. तर तुम्हाला जर ट्रेडिंगची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला सर्वात पहिला मी तर सजेस्ट करेल का तुम्ही प्रॅक्टिस ही करू शकता. कारण प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुमचा लॉस हा खूप कमी प्रमाणात होईल. जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर तुमचा लॉस हा खूप जास्त होऊ शकतो. तर मी सजेस्ट करेल तुम्हाला का तुम्ही ट्रेडिंगचं जर तुम्हाला जर्नी सुरू करायचं असेल तर सर्वात पहिला तुम्ही प्रॅक्टिस करा, नंतर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकता. पण तुम्ही क्वांटिटी साईजसुद्धा मेंटेन करा, जेणेकरून तुमचा दिवसभराचा लॉस किती घ्यायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यात रिस्क रिवॉर्ड तुम्ही फॉलो करू शकता. तुमचा स्टॉप लॉस कुठपर्यंत पाहिजे हे तुम्ही मेन्शन करू शकता. जास्त करून तुम्ही मॅक्झिमम 10 पॉईंटपर्यंत स्टॉप लॉस, 10-15 पॉईंटपर्यंत स्टॉप लॉस घेऊ शकता. आणि एकदम नियर बाय लावण्याची गरज नाही. मग त्यासाठी तुम्ही क्वांटिटी साईज कमी ठेवा, जेणेकरून तुमचा लॉस हा कमी प्रमाणात होईल. आणि प्रॉफिटचं जर टार्गेट जर तुम्हाला रेशो डिसाईड करायचं असेल तर 1:2, 1:1 पण तुम्ही डिसाईड करू शकता. ठीक आहे. सुरुवातीला 1:1च घेतला तरी चालेल. कारण की जेवढी तुम्ही रिस्क घेता तेवढा टार्गेट असेल तरी तुमचं हे काम होऊ इथे शकतंय. तर तुम्हाला सर्वात पहिला याच्यावर तुम्हाला इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केटवर तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. आज पण मला आठवत आहे का मी मार्केट सुरू केलं होतं, पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला लागल्या इथे, खूप साऱ्या गोष्टी शिकत गेलो. तर तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवून याच्यावर तुम्ही काम करू शकता. तर पॉईंट नंबर 5 वर आपण येऊया, टेक्निकल ॲनालिसिस. तुम्ही कशा पद्धतीने याच्यावर काम करू शकता. तर सर्वात पहिला मी तुम्हाला सांगेल, टेक्निकल ॲनालिसिसमध्ये तुम्ही कॅन्डलस्टिक कुठल्या टाईपचे आहेत हे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की वेगवेगळ्या कॅन्डल ह्या ग्राफमध्ये बनत असतात, मग तसं मार्केट हे रिॲक्ट करत असते. त्यानंतर तुम्ही कुठले टाईम फ्रेम यूज करू शकता. टाईम फ्रेममध्ये जर बघायला गेल्या तर 1 मिनिटच्यावर पण काम करता येतो, 5 मिनिट करता येतो, 15 मिनिट करता येतो. त्याच्यानंतर अर्धा तास, 1 तास, 4 तास किंवा डेवर पण तुम्हाला काम करता येतं. स्टार्टिंगला मी ज्यावेळेस ट्रेडिंग सुरुवात केली होती तर नॉर्मली मी 5 मिनिटावरच काम करायचो. तुम्ही पण 5 मिनिटावर काम करू शकता. पण जसं मी काही मोठे मोज जर मला पाहिजे असतील तर मी 15 मिनिट,
1 तास हे टाईम फ्रेम मी युटिलाइज करायला लागलो. आणि फॉरेक्समध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 15 मिनिट पासूनच तुम्हाला टाईम फ्रेम यूज करणं गरजेचं. जर तुम्ही इंडियनमध्ये असाल तर 5 मिनिटाची तुम्ही युटिलाइज करू शकता. ठीक आहे. तर टाईम रेंजच्या नंतर इंडिकेटर कुठले कुठले यूज करायचे, ते इंडिकेटरमध्ये जर बघायला गेलं तर इंडिकेटरमध्ये तुम्हाला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर RSI तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही फिबोनाची यूज करू शकता ज्यावर मी काम करतोय. तर याच्या जर तुम्हाला याची प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला काही व्हिडिओज आहे ना प्रॉपर शेअर करेन, का ज्याच्या माध्यमातून मी खूप सारा नॉलेज तिथनं घेतला. कारण की असे काही मेंटर्स आहेत यूट्यूबवर का जे तुम्हाला याची माहिती ही तुम्हाला देऊ शकतात. कारण की जर मला टाईम फ्रेम, कॅन्डलस्टिक आणि इंडिकेटर मलासुद्धा माहिती नव्हतं, पण मी शिकत जसं गेलो तसं मला माहीत होत गेलं. त्याच्यानंतर ट्रेंड लाईन काय आहे, सपोर्ट काय आहे हे पण तुम्हाला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना एकतर आयपॅडवर, एकतर लॅपटॉपवर, एकतर PCवर तुम्हाला ट्रेड घेणं गरजेचं आहे. तुम्ही मोबाईलवर पण शिकू शकता, पण मोबाईलवर तुम्हाला ड्रॉ करता येणार नाही. कारण की एक एक कॅन्डल ही खूप मोठी सुद्धा बनते. मग त्यावेळेस तुमचा अकाउंट हा वाईपआउट सुद्धा होऊ शकतो. पण तुमचं जर प्रॉपरली जर नॉलेज असेल तर तुम्ही इंडिकेटर बेसवर पण काही गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. कारण मार्केट हा कुठल्या दिशेनं मोमेंट होणार आहे हे तुम्हाला सर्वात पहिला माहिती पाहिजे. नाहीतर बहुतांशी लोक आता सुरुवातीला जसं मी ट्रेडिंग स्टार्ट केलेली, कॅन्डल ग्रीन बनायची मी ट्रेड घ्यायचो, कॅन्डल रेड बनायची मी ट्रेड घ्यायचो, आता ग्रीन कॅन्डल बनायची मी ट्रेड घ्यायचो, मार्केट रिव्हर्सलला यायचा. मग रेड कॅन्डल बनायची मी खाली ट्रेड घ्यायचो, मार्केट तिथून वर जायचा. तर खूप साऱ्या चुका मी इथनं केलेल्या सुरुवातीला. आज पण मला त्या चुका बघितल्या तर मला स्वतःलाच वाईट वाटतं का किती साऱ्या चुका केल्या होत्या. आणि सुरुवातीला खूप सारे लॉसेस मी फेस केले होते. कारण की ट्रेडिंगचा हा पेन हा खूप भयानक आहे. मार्केटिंगचा जेवढा पेन नाही तेवढा ट्रेडिंगचा पेन आहे. कारण की सुरुवातीला खूप सारे लॉसेस मी पण बेअर केले आणि त्यामधून शिकलो. पण मित्रांनो, तुम्ही जर ट्रेडिंगला जर सुरुवात करत असाल तर तुम्हाला लॉसेसमधून सुद्धा जायला लागेल. लॉसेसमधून गेल्याशिवाय तुम्ही प्रॉफिटमध्ये इथे येऊ शकत नाही. तर तुम्हाला मी देवाला नेहमी बोलायचो का मला काहीतरी असा मार्ग दे ज्याच्या माध्यमातून मी माझे 24 आवर्स माझे बिझी राहू शकतोय. तर नक्कीच देवानी माझं ऐकलं आणि 2020मध्ये या ट्रेडिंगची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली. ती पण त्यावेळेस मला काही माहिती नव्हतं. ॲक्च्युअल जर बघायला गेलं तर 2020पासून मला एवढं काय युटिलायझेशन नव्हतं, मी लक्ष पण एवढं दिलेलं नव्हतं. पण थोडं ज्ञान घ्यायला मी सुरुवात केली होती. 2020ला मी सुरुवात केली. 2021-22 माझे 2020-21-22 माझे असेच गेले. त्याच्यानंतर ॲक्च्युअल ट्रेडिंग ही 2022-23च्या आसपास मी स्टार्ट केली. आज 3 वर्ष कंप्लीटेड आहेत. खूप साऱ्या गोष्टींचा नॉलेज घेतलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी मी स्वतः शिकलेल्या आहे. काय चुका केल्या या मला इथून समजलेल्या आहेत. त्याच्यानंतर मला एक्झॅक्टली माहिती झाले का कशा पद्धतीने आपण रिस्क रिवॉर्डनी काम हे करू शकतोय. ठीक आहे. मला आज पण ते दिवस आठवत आहे. एका दिवसाचा प्रॉफिट हा 1 लाखाचा सुद्धा असायचा, 2 लाखाचा असायचा. एका दिवसाचा लॉस हा 50,000, 1 लाख, 2 लाख पण व्हायचा. मी खूप साऱ्या गोष्टी तिथनं शिकलोय. कारण की हा अनुभव घेऊनच मी याच्यामध्ये आज सक्सेसफुली ते काम करत आहे. पण आज मार्केटमध्ये जर तुम्ही जाल तर मार्केटमध्ये फेल्युअरला कोण व्हॅल्यू देणार नाही. पण मित्रांनो, फेल्युअर माणसाकडूनच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील आणि तोच तुम्हाला सांगू शकतो का सक्सेसपर्यंत कसं पोहोचायचं. एवढं जर इझिली असतं, काही लोक बोलतात मी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये हरलो नाही, तर हरल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही. तुम्हाला सुरुवातीला हरायलाच लागेल, पण डायरेक्टली तुम्हाला जिंकता येणार नाही. कारण की हे प्रत्येक ट्रेडरच्या बाबतीत होतं आहे आणि प्रत्येक ट्रेडरची जर तुम्ही स्टोरी बघाल तर खूप काही गोष्टी तिथनं शिकायला भेटतील. मी माझ्या जर्नीमधून पण मला आज पण ते दिवस आठवले तर मला नक्कीच माझ्या डोळ्यात पाणी येत आहे का मी कशा पद्धतीने सुरुवात केली आणि कुठून सुरुवात केली होती. हे जर मी विचार करायला लागलो तर मी खूप इमोशनल कधी होतोय. कारण की माझ्या या ट्रेडिंग जर्नीमध्ये अशा काही व्यक्तींचा खारीचा वाटा आहे का ज्यांनी त्यावेळेस मला समजून घेतलं, मला सहकार्य केलं. कारण की खूप म्हणजे वाईट दिवसातून पण जावं लागतं. पण चांगल्या दिवसात जर तुम्हाला यायचं असेल तर वाईट दिवसातून तुम्हाला ऑब्व्हियसली जायलाच लागेल. तर तुम्ही याची ट्रेडिंगची प्रॅक्टिस ही प्रॉपरली करून
तुमचं लक्ष्य तुम्ही पार करू शकता. त्याच्यानंतर प्रॅक्टिस ही किती महत्त्वाची आणि किती वेळ लागू शकतो. तर प्रॅक्टिस ही तुम्हाला करायला लागेल. प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. कारण की विदाउट प्रॅक्टिस तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला वेळ हा तुमचा युटिलाइज करायलाच लागेल. कारण की वेळ जर दिला नाही तुम्हाला ट्रेडिंगचा जर्नी हा तुम्हाला पार करता येणार नाही. तर तुम्हाला वेळ देऊन त्याच्यावर प्रॉपरली काम करणं हे गरजेचे आहे. आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की ट्रेडिंगमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी यूज करायला लागतील. कारण की सुरुवातीला मी पण वेगवेगळे स्ट्रॅटेजी यूज केलेले. कधी कधी कुठली स्ट्रॅटेजी माझी काम करत नव्हती, मग सेकंड स्ट्रॅटेजीवर काम करायचो, थर्ड स्ट्रॅटेजीवर काम करायचो मी. त्याच्यानंतर मला स्ट्रॅटेजीमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी समजून आल्या का मार्केट रिव्हर्सल कुठून येतो, मार्केट कुठून आपला जाऊ शकतोय. तर अशा काही स्ट्रॅटेजी मी युटिलाइज केल्या, त्याच्यावर काम केलं आणि नंतर ते समजणं खूप इझी वाटायला लागलं. तर तुम्ही मार्केटचा एंट्री पॉईंट हा तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. कारण कधी कधी काय होतं आहे, आपल्याला एंट्रीज माहिती नसते. कधी ते मार्केट वर जातो, मग वर गेल्यानंतर आपण काय करतो, ट्रेड घेतो, मग तिथून मार्केट खाली जातोय, बरोबर ना. आपण वर जायला ट्रेड घेतोय, बाईंग करतोय, पण मार्केट तिथून रिव्हर्सल येतोय. तर तुम्हाला ट्रेड हा प्रॉपरली पंच आउट करता आला पाहिजे. एक तर अप साईडला एक तर डाऊन साईडला, पण तो प्रॉपर होणं गरजेचं आहे. एंट्री पॉईंट ही खूप महत्त्वाची आहे आपली. कधी कधी मार्केटला आपण मार्केट चालू केलं लगेच ट्रेड घेतो, तर तसं करू नका मित्रांनो. तुम्ही मार्केटचा पूर्ण स्टडी करा. मार्केट कुठल्या साईडला मुवमेंट होणार आहे, तुमचा स्टॉप लॉस किती होऊ शकतो, तुमचा लॉस किती होऊ शकतो, हे सर्वात पहिले डिसायडेशन करा. नाहीतर अंदाधुंदी जर तुम्ही ट्रेड घ्यायला जर गेले तर तुमचा स्टॉप लॉस तुम्ही एक्झिट होऊ शकता. जर तुम्हाला स्कॅल्पिंग करायची तर स्कॅल्पिंगला पण तुम्ही कुठल्या साईडला मोमेंट मार्केट आहे ते पहिला ऑब्झर्व करा. बाईंगला जर असेल तर तुम्ही सेलिंगचा ट्रेड घेऊच नका. कारण कधी कधी काय होतंय, आपण बाईंगला आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो सेलिंगला, पण आपण बाईंगला कंटिन्युअसली मार्केट जात असतो आणि आपण तिथे ट्रेड घेतोय, तर मग बाईंग रिव्हर्सचा ट्रेड येऊ शकत नाही. मग रिव्हर्सची वाट पण बघणं गरजेचं आहे. नाहीतर मग कसे पण मार्केटमध्ये उतरले तर मग लॉसेस तर तुम्हाला फेस करायला लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का सुरुवातीला तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करा, जेणेकरून तुम्हाला मार्केट समजणं हे खूप सोपं जाऊ शकतंय. तर मी पण याच्यावर खूप साऱ्या प्रॅक्टिस केली. आज पण प्रॅक्टिस करतो. आज पण मी सकाळी उठून प्रॅक्टिस करतो. तर तुम्ही सुद्धा तुमचा सकाळचा वेळ इथे देऊ शकता. ट्रेडिंग शेअर बाजार आज जर याच्याबद्दल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टीचा तर अभ्यास केला तर भरपूर सारे लोक आज आपण ज्या सर्कलमध्ये राहतो, आपण ज्या एरियामध्ये राहतोय, आज भरपूर सारे लोक निगेटिव्ह बोलतात, ट्रेडिंग हा जुगार आहे. तर मित्रांनो नाही, ट्रेडिंग हा खूप प्रोफेशनली बिझनेस आहे. आज मी तुम्हाला प्रूव्ह करून देऊ शकतोय. कारण की मी ज्यांना फॉलो करतोय त्यांचं जर आज लाईफस्टाईल जर बघितलं तर नक्कीच खूप मोठ्या लेवलला आज ती लोक गेलेली आहेत. त्यांच्या गाड्या मी बघतोय, त्यांची लाईफस्टाईल बघतोय, सर्व चेंज झालेले आहे. पण भरपूर सारी मेहनतसुद्धा त्यांनी घेतलेली आहे. आणि थोडा एरिया सोडणं गरजेचं आहे. कारण की नवीन नवीन आपण असतोय त्यावेळेस आपल्याकडं तेवढी इक्विटी नसते. इक्विटी नसल्यामुळं आपले काही लॉसेस होतात. त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच जर तुम्ही रिस्क मनी मॅनेजमेंट जर केली तर तुम्ही नक्कीच याच्यावर काम करू शकता. इमोशनली पण तुम्हाला स्ट्रॉंग राहायला लागेल. कारण की मेंटली जर आपण प्रिपेअर असेल तर सकाळी नॉर्मली तुम्हाला योगा वगैरे करणं गरजेचं आहे, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तुमचा टाईम टेबल हा तुम्हाला प्रॉपर बनवणं गरजेचं आहे. कारण 2026मध्ये आपण पदार्पण करत आहेत. तर 2026पासून पुढच्या 2027, 28, 29, 30 पुढच्या 4 ते 5 वर्षाची जर्नी ही आपली ट्रेडिंगमधून कशी होऊ शकते त्याच्यावर जर आपण काम केलं तर नक्कीच आपण एक योग्य दिशेला जाऊ शकतोय. मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे खूप सारे साधन्स आहेत. जर बघायला गेलं तर काही लोक प्रॉपर्टीमध्ये काम करतात, काही लोक अदर बिझनेस काही लोकांचे आहेत, काही लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, काही लोक जॉब करतात. ठीक आहे, तर पैसे कमवण्याचे खूप सारे माध्यम्स आहेत. पण एक टाईम फ्रीडम, मनी फ्रीडम आणि सिक्युरिटी जर पाहिजे असेल तर मला ट्रेडिंग हा पर्याय माझ्या आयुष्यामध्ये मला योग्य वाटला. पण मी ज्यावेळेस सुरुवात केलेली मित्रांनो त्यावेळेस माझ्या परिसरात किंवा माझ्या एरियामध्ये एकही व्यक्ती नव्हता की जो मला ट्रेडिंगचं मार्गदर्शन करू शकतोय. खूप साऱ्या माझा फ्रेंडचं, कारण मी अशा एरियामधून बिलॉंग करत होतो का तिथे कोणालाही काही माहिती नव्हतं. पण बहुतांशी लोक ट्रेडिंगविषयी तर खूप निगेटिव्ह होती. कारण मी सुरुवातीला काही लोकांसमोर चर्चासुद्धा केलेली
काय कसं आहे, मी याच्यात करिअर करू शकतो का. तर तीच लोक मला बोलली जाऊ नको तू इकडे, बरबाद होशील, हे होशील ते होशील, म्हणजे भरपूर सारे कारणं त्यावेळेस मला ऐकायला आलेली. पण बोलतात ना, कारण की नाण्याची दोन बाजू असतात. तर तुम्हाला दुसरी बाजू पण बघणं गरजेचं आहे, कारण की निगेटिव्ह गोष्टी जर आयुष्यात जर बघत राहिले तर निगेटिव्ह होणार आहे. पण तुम्हाला जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर पॉझिटिव्ह करण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन घ्यायला लागेल, आणि मार्गदर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला तुमची जर्नी तुम्ही पार करू शकत नाही. आणि एक गोष्ट मी आयुष्यात नेहमी शिकलो का जेव्हा जेव्हा डाऊनफॉल मला आले तेव्हा तेव्हा मी खचलो नाही. डाऊनफॉल हे लाईफमध्ये येत असतात, आणि ट्रेडिंगमध्ये तर ऑब्व्हियसली डाऊनफॉल येतात, आणि डाऊनफॉल आल्याशिवाय तुम्ही अपलासुद्धा जाऊ शकत नाही. तर तुम्हाला खूप सारी मेहनत करणं गरजेचं आहे. आणि मला आज पण आठवतात, कारण इंटरनॅशनल टूर बेसिकली मी केलेल्या नव्हत्या, पण जसजसं ट्रेडिंगमध्ये आलो तसतसे आमच्या काही टूर्स लागलेल्या इंटरनॅशनल टूर. त्याच्यामध्ये आम्ही दुबई बोला, बँकॉक बोला, मलेशियाला जर ऑलमोस्ट जर बघायला गेले तर माझे 4 ते 5 राऊंड मलेशियालाच झालेले. तर खूप साऱ्या गोष्टीकडनं मला शिकायला भेटल्या, खूप साऱ्या लोकांकडनं शिकत गेलो मी. पण नक्कीच मित्रांनो, आपण सुद्धा याच्यावर काम करू शकता, पण तुम्हाला कमीत कमी 1-2 ते 3 वर्ष तुमच्या लाईफची ही प्रॉपर देणं गरजेची आहे. जर तुम्ही वेळ जर तुमचा प्रॉपरली युटिलाइज केला तर नक्कीच तुम्ही याच्यावर काम करू शकता. आणि तुमचं सर्कल काय त्याच्यावर डिपेंड करत आहे, कारण की जर तुम्ही अशा लोकांच्या माहोलमध्ये जर राहिले, ती लोक तुम्हाला निगेटिव्ह सांगतात, तुमचं निगेटिव्ह होणार आहे. तर तुम्ही अशा लोकांच्या सर्कलमध्ये राहा, कारण मार्केटमध्ये आज आताची जर वेळ बघायला जर गेली तर आज सर्व ठिकाणी इलेक्शनचा माहोल आहे. तर तुम्ही त्याच माहोलमध्ये राहिले तर नक्कीच तुमचं तिथे काही गोष्टी तुमच्या अगेन्स्टच घडणार आहेत. तर तुम्ही त्या माहोलमध्ये शक्यतो जाण्याचं टाळा. स्वतःच्या करिअरकडे भर द्या, स्वतःच्या लाईफस्टाईलकडे भर द्या, जेणेकरून एक चांगली लाईफ तुम्ही तुमच्यासाठी बनवू शकता, तुमच्या फॅमिलीसाठी बनवू शकता, तुमच्या आईवडिलांसाठी बनवू शकता. का ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं एवढं केलं आहे, तर तुम्हाला काहीतरी पुढे जगण्यासाठी काहीतरी करण्यासाठी बनवलं. पण आपण कधी कधी काय करतोय मित्रांनो, आपण अशा ठिकाणी वेळ घालवतो आपल्या आयुष्याचा तिथून काय आपलं साध्यच होत नाही. तर तुमचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की वय हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आपलं. आणि अजून पण जर तुम्ही तुमच्या लाईफसाठी जर सिरियस नसाल तर येणारी वेळ ही तुमच्यासाठी खूप खराब जाणार आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही नॉलेजकडे भर द्या, आणि 2026चा जे 2025मध्ये तुम्ही गमवलं आहे ते 2026मध्ये जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुमच्याकडं ट्रेडिंग हा खूप चांगला पर्याय असू शकतोय. त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल, त्याच्यावर तुम्हाला काम करायला लागेल, दिवस रात्र मेहनत करायला लागेल, आणि तुम्हाला सर्वात पहिला शिकायला लागेल. तर तुम्ही जास्तीत जास्त याचा वापर करून तुम्ही अभ्यास करू शकता. मी तरी तुम्हाला बोलेल का तुम्ही जेवढा अभ्यास केला तेवढा कमीच आहे, कारण की मला आज पण असं मला वाटतंय का आज माझ्याकडे नॉलेज खूप कमी आहे. तर दिवसेंदिवस मी सुद्धा शिकत असतो, आणि शक्य होईल तर जास्तीत जास्त ट्रेनिंग सुद्धा घ्या याच्या, कारण की विदाउट ट्रेनिंग शिवाय तुम्ही शेअर मार्केटवर काम करू शकत नाही. तर तुम्ही ट्रेनिंग सुद्धा घेऊ शकता, तुम्ही एज्युकेट सुद्धा करू शकता. होत असेल तर तुमच्याकडे एक स्टेपनी सुद्धा ठेवा, जेणेकरून तुमचा इन्कम सोर्स तिथनं होऊ शकतो, किंवा जर काय अडथळे आले तर तुमच्याकडे अदर पर्याय पण पाहिजे. मी असं बोलत नाही 100% तुम्ही ट्रेडिंगवर डिपेंड राहा. तुमचा एक्स्ट्रा इन्कम सोर्ससाठी सुद्धा अदर्स तुम्ही स्टेपनी ठेवू शकता. जसं का मी सुद्धा माझी एक स्टेपनी ठेवलेली आहे का ज्याच्यावर माझी मिसेस काम करते, आणि मी बेसिकली जर बघायला गेलं तर फुल टाईम ट्रेडिंग इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट याच्यावर काम करतोय. तर तुम्ही सुद्धा याच्यावर तुमची एक प्रॉपरली सेटअप बनवून, स्ट्रॅटेजी बनवून तुम्ही याच्यावर तुम्ही काम करू शकता. आणि जर शक्य होईल तर तुम्ही ट्रेनिंगसुद्धा घ्या, कारण की मी सुद्धा स्टार्ट केली तर मला पण काही एवढी कल्पना नव्हती, पण ट्रेनिंगच्या माध्यमातून मी खूप शिकत गेलो, पुढे जात गेलो. आणि तुम्हाला जर या 2026मध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही तुमची सोशल मीडिया जर्नीसुद्धा स्टार्ट करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत इथे पोचू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काही यूट्यूबवर व्हिडिओ कशा बनवायच्या, फोटो एडिटिंग कसे करायचे, ह्या गोष्टी पण शिकणं गरजेचं आहे. कारण मी पण माझ्या लाईफची जर्नी ही 2026पासूनच करत आहे, कारण की मी सुद्धा सोशल मीडियावर खूप कमी होतो. पण काही ट्रेनिंग्स मी अटेंड केल्या, त्याच्याद्वारे मला समजलं. तर एवढंच मी तुम्हाला सांगेल का तुम्ही तुमचे ट्रेडिंगची जर्नी चांगल्या पद्धतीने करू शकता, ज्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. ऑलरेडी व्हिडिओ ही खूप मोठी झालेली आहे,
तर एवढंच मी सांगेल का एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी ट्रेडिंग शेअर मार्केट हा खूप मोठा पर्याय तुमच्याकडे असू शकतोय. तर एवढं बोलून मी आज इथेच संपवतो. तर तुम्ही जाता जाता एवढंच सांगेल, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर करून तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचू शकता. आणि याविषयी कोणती माहिती जर हवी असल्यास तर नक्कीच मला संपर्क करा. मी तुम्हाला नक्कीच मदत करेल, माझी टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल. तर धन्यवाद. आज मी इथे स्टॉप करतो. ओके, थँक्यू.